विकास कामांचे प्रलंबित 40,000 कोटी रुपयांचे देयके तातडीने द्या. 100% निधी उपलब्ध असतानाच सरकारी कामे मंजूर करा. आदी मागण्या मंजूर न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आज एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच अधीक्षक अभियंता यांना आपल्या मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. प्रलंबित देयके तातडीने देण्यात यावे. तरतूद असल्याशिवाय विकास कामे मंजूर करू नयेत. मोठ्या निविदा नियमबाह्य काढू नये. तसेच छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये आणि कंत्राटदारांना कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करावा आदी मागण्यांसाठी हे एका दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सेक्रेटरी प्रकाश पांडव, दादासाहेब कोर, संजय पाटील, शिवाजी पवार आदी जिल्हाभरातील ठेकेदार तसेच कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. आमच्या 5 प्रमुख मागण्यांसाठी आम्हाला जमा झालो आहे. शासनाच्या महाराष्ट्रभर जवळपास 40,000 कोटीची बिलं थकीत आहेत. शासन आम्हाला बिलं देत नाही. त्यासाठी आता काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत. नंबर 2, 100% तरतूद असल्याशिवाय कामे काढूच नये. नंबर 3, मजूर संस्थेला, कृषी बेरोजगार संस्थेला आणि कोकण ठेकेदारांना 33-34 या प्रमाणात कामे वाटप झाली पाहिजे. 4, कामावर अनेक दमदाटे करतात, त्यासाठी शासनाकडून आम्हाला प्रोटेक्शन आलंच पाहिजे. अशा 5 प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही इथे शासनाला निवेदन देण्यासाठी आलो आहे. आणि हे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे कलेक्टर AC बिल्डिंगला देऊन काम करत आहेत. आणि जर अशा आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर यापुढे काम बंद आंदोलन चालू होऊन जाईल. आज महाराष्ट्रभर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, अखिल महाराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, धुळे जिल्हा मजूर फेडरेशन, धुळे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर सर्व संयुक्तिक शासनाला निवेदन व 1 दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून 40,000 कोटीचं आजपर्यंत देयके थकलेले आहे. त्याच्यामुळे ठेकेदार बेदार झालेला आहे व शासनाला आम्हाला जागृत करायचं आहे. येणाऱ्या काळात पूर्ण बेमुदत आंदोलन करून जर फरक नाही पडला काम बंद आंदोलन निवेदन देतोय. आणि महाराष्ट्रावर पूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्वजण आंदोलन करतात. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया धुळे सेंटरच्या वतीने बोलतोय. कॉन्ट्रॅक्टरांच्या खूप काही समस्या आहेत. त्याच्यात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की खूप बिलं थकीत आहे. शासनाने या गेल्या 3-4 महिन्यात खूप कामं काढली आणि ठेकेदारांना कामं करायला लावली. याच्यात ठेकेदारांची पैसे तर अडकली, पण आता शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही व ही 40,000 करोडची थकीत बिलं पूर्ण महाराष्ट्रात आहेत. या बिलांना आता कोण जबाबदार? त्यामुळे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, बिल्डर असोसिएशन, बेरोजगार इंजिनियर असोसिएशन व जिल्हा मजूर सोसायटी यांनी सगळ्यांनी आता असं ठरवलं आहे, शासनाने जर याच्यावर त्वरित निर्णय नाही घेतला तर काम बंद आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात येईल व त्याचे परिणाम हे संबंधितांना भोगावे लागतील.